श्री गणेशाय नमः. नमस्कार. मी आज आपल्यासमोर कुलदेवी व कुलदेवतेची सेवा हा विषय घेऊन आलेला आहे. ओम नमः चंडिकाय. आपल्या आयुष्यामध्ये कुलदेवी 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 हा विषय आपण बऱ्याच वेळा ऐकतो. वैयक्तिक आयुष्यामध्ये, प्रापंचिक आयुष्यामध्ये जेव्हा जेव्हा आपल्याला प्रॉब्लेम येतात आणि आपण आपली जन्मकुंडली किंवा आपल्या घरातले काही दोष पडताळण्यासाठी एका ज्ञानी माणसाजवळ ज्यावेळी आपण जातो, जाणकार व्यक्तीजवळ आपण जातो, त्यावेळी त्या ठिकाणी आपल्याला आपसुकच सांगितलं जातं की तुमच्या घराण्यामध्ये पितृदोष आहे, तुमच्या घराण्यामध्ये कुलदेवतेचा दोष आहे, कुलदेवताचा देवाचा दोष आहे. त्यावेळी मन संभ्रमित होतं, कारण आपण शास्त्रांपासून, आपल्या धर्मशास्त्रांपासून लांब लांब निघून गेलोय. आपण कुलाचार, कुलधर्म विसरलोय आणि त्यामुळे या सर्व प्रश्नांची माणसाला उकल होत नाही. माणूस आता कुलदेवीचा दोष आहे, कुलदेवतेचा दोष आहे, पितरांचा दोष आहे, मग त्यावर काय केलं पाहिजे हे व्यवस्थित सांगणारं किंवा याची व्यवस्थित एखादा विधी बसवून देणारं असं आजच्या घडीला कोणी जाणकार व्यक्ती सांगत नाही. फक्त दोष आहेत म्हणून सांगितलं जातं. त्यावेळी आपण संभ्रमित होतो व दिशाहीन होऊन माणूस भरकटत राहतो. तर अशाच या कुलदेवी दोष किंवा कुलदेवी म्हणजे काय, कुलदेवी म्हणजे नेमकी कोण, तिचं नेमकं आपल्या व आपल्या कुळाचा काय संबंध आहे, तिची सेवा कशी करायची, कुलाचार व कुल परंपरा म्हणजे काय, कुलदेवतेची सेवा कोणत्या दिवशी करायची आणि कुलदेवतेच्या सेवेसाठी, उपासनेसाठी उपयुक्त असणारं उपयुक्त आध्यात्मिक साहित्य ते आपल्या आयुष्यात आपण कुलदेवतेची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी कसं आपल्या आयुष्यात ते वापरू शकतो, या सर्व विषयांवरती मी आज आपल्याशी चर्चा करणार आहे. तर चला सुरू करूया मुख्य विषयाला. तत्पूर्वी परत एकदा आपल्या सर्वांना माझा नमस्कार. आई जगदंबेच्या चरणी मी आज ही सर्व सेवा समर्पित करतो. आशा करतोय की साक्षात तीच माझ्या जिभेवर विराजमान होऊन जनकल्याणाच्या हेतून ही साधना किंवा हा सर्व जो मार्ग आहे ते सर्वांच्या कल्याणासाठी देत आहे. तर सुरू करू कुलदेवी या विषयावरती. आपल्या भौतिक जीवनामध्ये दैवी प्रकोप होतात. या सर्व प्रकोपामुळं ऐहिक सुख प्राप्त होण्यामध्ये आपल्याला अडचण तयार होते किंवा ती प्राप्त करण्यासाठी आपणास खूपच खटाटोप करावं लागतं. अशा वेळी मानवी स्वभावाप्रमाणे मनुष्य एखाद्या देवतेला शरण जाऊन त्या देवतेची पूजा पाठ, जप, स्तोत्रपाठ करतो. मात्र याचा काहीच फायदा होत नाही. उलट मानवी मन उद्विग्न होऊन देवावरचा विश्वास कमी होतो. अशातच जर एखाद्या ठिकाणी आपण हा दैवी प्रकोप शांत करण्यासाठी कुणाकडे जाणकार व्यक्तीकडे गेला आणि त्या ठिकाणी आपली फसवणूक झाली, तर त्यामुळे जो त्रास होतो तो तर सांगायलाच नको. आता वरील सर्व प्रापंचिक त्रास, उदाहरणार्थ प्रपंचात यश न येणं, संसार सुखाचा न होणं, पती पत्नीमध्ये प्रेम नसणं, मुलं बिघडणं, कमावलेला पैसा पुरवठी न येणं, घर प्रपंचात मन न लागणं, व्यवसायात अपयश येणं, सतत आजारपण, व्यसनाधीनता, कर्ज, वारंवार घरात होणारी भांडणं, घरातल्या अन्नाला चव नसणं, दारात पाळलेली जनावरे न टिकणं, असे अनेक प्रकारचे त्रास माणसाच्या ज्यावेळी आयुष्यात येतात त्यावेळी आपल्या आयुष्यात किंवा एखाद्या घराण्यात सुरू होतात त्यावेळेला ते घर लवकरच लयाला जातं व दिशा होऊन सैरभैर होऊन भरकटायला चालू करतं. या सर्व त्रासामागचा पहिलं कारण आहे प्रापंचिक आणि भौतिक सुखात रममाण असणारा मानव प्राणी, जो आपल्या चालीरीती, कुलाचार, कुल परंपरा विसरला आहे. त्यामुळे त्याच्या आयुष्यामध्ये या अडचणी येतात. आणि या सर्व त्रासांचं मुख्य कारण जर काय असेल तर ते आपण ज्या कुळात जन्माला आलो त्या कुळातील पितृदेवता, मूळ पुरुष देवता, कुलदेवता, कुलदेवी, ग्रामदेवता, मगाशी म्हटल्याप्रमाणे एखाद्या ग्रामदेवता, या सर्व प्रापंचिक माणसाच्या आयुष्यात ज्या काही बाधा आणि विघ्ने येतात ती सगळी या देवतांना. आणि अशा प्रसंगी जर आपण यांची पूजापाठ करून बंद पडलेले कुलाचार, कुळ परंपरा परत एकदा सुरू न करता भलत्याच देवी देवतांची सेवा करत बसलो तर मला सांगा कसा फरक पडणार, कसा घराण्यातला दोष कमी होणार. कारण ज्या देवी देवतांमुळे आपल्या घराण्यांमध्ये दोष तयार झाला त्याच देवी देवतांची तुम्ही सेवा केली तर तुमच्या घराण्यातील दोष कमी होतील. इतर अन्य देवी देवतांची उपासना करण्याला
तुमच्या घराण्यातले दोष कसे कमी होणार? उलट तुमच्या भक्तीमध्ये, तुमच्या पुण्यमध्ये वाढ नक्कीच होईल. पण जे सुख तुम्हाला पाहिजे ते सुख देणारे जे देवता आहेत, उदाहरणार्थ कुलदेवता, कुलदेवी, पितृ, मूळ पुरुष यांच्या सेवा सोडून इतर देवी देवतांच्या सेवा केल्यानं आपल्या पदरामध्ये पुण्य तर नक्कीच पडेल, पण घराण्यातले दोष कमी होणार नाहीत. आता या घराण्यातले दोष कसे कमी केले जाऊ शकतात? तर आपल्या घराण्यातील पितृ, मूळ पुरुष, कुलदेवता आणि कुलदेवी हे जरी आपल्या प्रापंचिक सुखामध्ये बाधा उत्पन्न करत असले तरी आजचा आपला मुख्य विषय ज्याला आहे तो कुलदेवी आहे. आता ही कुलदेवी म्हणजे कोण, तिचं आपल्या व आपल्या कुळाचा काय संबंध, तिची सेवा कशी करायची, कुळाचार व कुळ परंपरा म्हणजे काय, कुलदेवतेची सेवा कोणत्या दिवशी करायची, या सर्व विषयावरती आता आपण चर्चा करणार आहोत. तर या सर्व विषयांवर आज आपण या व्हिडिओमध्ये बोलणारच आहोत. तत्पूर्वी ओम ह्रीम क्लीम कुलस्वामिने नमः. आपल्या भौतिक आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी ज्या देवतेची आपण उपासना केली असता आपली उपासना फळाला येईल. मी परत एकदा बोलतोय, आपल्या भौतिक आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी ज्या देवतेची आपण उपासना केली असता आपली उपासना फळाला येईल व अशा कुळातच ईश्वर आपल्याला जन्माला घालतो. आता कुळ म्हणजे काय यावर मी एक वेगळा व्हिडिओ बनवेन. तत्पूर्वी आपण कुलदेवी हा एकच विषय समजून घ्या. सध्या कुळ म्हणजे घराणं इतकंच लक्षात घ्या. आणि या कुळाची जबाबदारी ज्या देवीने आपल्या खांद्यावर घेतली आहे ती म्हणजे आपली कुलदेवता. आता कुलदेवता म्हणजे कोण? तर कुल आणि देवता म्हणजेच आपल्या कुळाची देवता. अशी देवता जिची उपासना केली असता त्या कुळात जन्मलेल्या व्यक्तीची मूलाधार चक्रातील कुंडलिनी शक्ती जागी होते, म्हणजेच आध्यात्मिक उन्नतीला प्रारंभ होतो व कुळातील म्हणजे आपल्या घराण्यातील दोष कमी होतात व प्रपंच सुखाचा होतो. ती देवता म्हणजे कुलदेवता. आता कुलदेवता जेव्हा पुरुष देवता असते तेव्हा त्या देवतेला कुलदेवता म्हटलं जातं व जेव्हा ती स्त्री देवता असेल तेव्हा तिला कुलदेवी म्हटलं जातं. ब्रह्मांडात असणाऱ्या सर्व तत्वांना आकर्षित करून त्या घराण्यात जन्माला आलेल्या व तिची साधना करणाऱ्या साधकावर या सर्व तत्वांना प्रदान करण्याचे सामर्थ्य ठेवणारी देवता म्हणजे आपली कुलदेवता. तुकाराम महाराज म्हणतात, कुळधर्म ज्ञान, कुळधर्म सधन, कुळधर्म निधान हाती चढे, कुळधर्म भक्ती, कुळधर्म गती, कुळधर्म विश्रांती पावविल, कुळधर्म दया, कुळधर्म उपकार, कुळधर्म सार साधनांचे, कुळधर्म महत्व, कुळधर्म मान, कुळधर्म पावन परलोकीचे. तुका म्हणे कुळधर्म दावी देवी देव, यथाविधी भाव जरी होय. अर्थातच शास्त्रांनी तुकाराम महाराजांनी सुद्धा कुलधर्माला व कुलाचाराला किती महत्व दिले हे लक्षात असेल. आता कुलधर्म व कुलाचार म्हणजे काय? तर कुलधर्म म्हणजे समजा समाज व्यवस्थेतील कर्तव्यांचे पालन करणारी व समाज व्यवस्था टिकण्यासाठी केलेले समाजाने तयार केलेले समाजाचे नियम म्हणजे कुलधर्म. आता कुळाचार म्हणजे काय? तर कुळाचार म्हणजे आपापल्या घराण्यातील पूर्वापार चालत आलेल्या परंपरा व धर्मविधी यांची चालीरीती पार पाडणे म्हणजे कुलाचार. आता कुलधर्म, तर कुलधर्मामध्ये भौगोलिक रचनेप्रमाणे किंवा भौगोलिक रचने परत्वे आर्थिक कुवतीनुसार थोड्याफार फरकाने बदल असू शकतो. आता कुलधर्म केला नाही तर काय घडतं? तर कुलधर्म नाही केला तर पहिली सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कुलधर्म न करणाऱ्या माणसांच्या आयुष्यामध्ये अधर्म माजतो, श्राद्ध पक्ष होत नाहीत, परिणामी पितृदोष तयार होतो, पितरांना गती न प्राप्त झाल्याने घराण्यात दोष तयार होतो व आपल्या प्रापंचिक आयुष्यात व आपल्या घराण्याची पूर्ती वाट लागते. पंचमहाभूतांची सेवा न घडल्यामुळे घराण्यातील पंचमहाभूत डिस्टर्ब होतात, घराण्यात दोष तयार होतो, मनुष्य प्राण्यावर असणारे देवऋण, ऋषीऋण, पितृऋण वाढत जातं, दान धर्म घडत नाही, त्यामुळे घराण्यामध्ये आणखीच दोष वाढायला लागतात. थोडक्यात काय तर आपल्या घराण्यातील मूळ पुरुषाने घालून दिलेली कर्तव्य न पार पाडल्याने किंवा त्यांची अवहेलना केल्याने आपल्या घराण्यात जे दोष लागतो व अशा घरावर कुलदेवी कुलदेवतांचा कोप होतो व परिणाम स्वरूप आपल्या प्रपंचामध्ये बिघाड होतो. आता ही बिघाड कसा व त्याचे परिणाम काय असतात ते बघू.
तर जेव्हा जेव्हा घराण्यातील पितृदोष तयार होतो, घराण्यामध्ये मूल पुरुष देवतेचा दोष तयार होतो, कुलदेवतेचा दोष तयार होतो, कुलदेवीचा दोष तयार होतो, कुलाचार बिघडतात, त्या वेळेला एका प्रापंचिक माणसाच्या आयुष्यामध्ये जसा अंगाला गोचिड चिकटतो आणि तो रक्त शोषण घेतो, त्याप्रमाणे माणसाची अवस्था होते. घराण्यामध्ये अकाल मृत्यू येतो. अकाल मृत्यू म्हणजे काय, तर वेळेआधीच एखादा माणूस अचानकपणे घरातून निघून जातो, परलोकी निघून जातो, त्याला अकाल मृत्यू म्हणतो. दुर्मरण येतं, भाजून मिळणं, पाण्यात पडून मरणं, खून होणं, आत्महत्या करणं, असं दुर्मरण येतं. घरात सतत भांडणं होतात, भीती वाटते, वाईट स्वप्न पडतात, प्रपंचात लक्ष लागत नाही, नीरस वाटायला चालू होतं. एखादी व्यक्ती घरातून अचानकपणे निघून जाते, धंद्यात नुकसान होतं, कर्ज होणं, कोर्ट कचेरी मागं लागणं, नोकरी जाणं, प्रमोशन न मिळणं, कामाच्या ठिकाणी मानसिक त्रास होणं, घरात सतत आजारपण असणं, मुलगा आणि वडील यांचे विचार न जुळणे, घरातील कर्ता माणूस व्यसनाधीन होणं, मुलींची लग्न किंवा मुलांची लग्न न जुळणे, जुळलीच तर लग्नानंतर घरात कलह माजणे म्हणजेच दोघांचं न पटणे, घरात सतत अशांती, कितीही पैसा कमवला तरी तो पुरत नाही आणि वर्षानुवर्षे घरात कोणतेही मांगलिक कार्य घडत नाही. अशा कुलाला जर पितृदेवता, पितृदोष, कुलदेवता दोष, कुलदेवी दोष, मूल पुरुष देवतेचा दोष लागला तर हे सर्व त्रास अशा घराण्यांमध्ये बघायला मिळतात. म्हणून कुळाचा कुळधर्म अवश्य पाळावा. आपल्या ऐपतीप्रमाणे का होईना पण तो आपण केला पाहिजे. आपण कुलदेवतेची सेवा करावी, त्यात कोणतीही कसर करू नये. नाहीतर कुलाचार बिघडला की कुलदेवता बिघडते व पर्यायाने कुल बिघडले का घर बिघडतं, म्हणजेच कुल म्हणजेच घराणं बिघडतं. म्हणून संत ज्ञानेश्वर आपल्या साहित्यामध्ये सांगतात की कुळीचा कुळधर्म अवश्य पाळावा, सर्वथा न करावा अनाचार. अनाचार आपण आपल्या मनाला येईल तसं नाही वागायचं. तर ज्ञानेश्वर महाराज, संत ज्ञानेश्वर सुद्धा हेच सांगतायत की कुळाचा कुळधर्म अवश्य पाळा, सर्वथा न करावा अनाचार. आपल्या मनाला येईल तसं आपण वागू नये, धर्माचा अनाचार करू नये, धर्माचा अपमान करू नये. आपल्या पूर्व पिढ्यांनी आपल्या मूळ पुरुषांनी म्हणजे आपल्या घराण्याचं ज्यानं उत्पत्ती केली, आपल्या घराण्याचा जो मूळ देवता, मूळ पुरुष आहे, अशाने जो घालून दिलेला कुलाचार आहे हा न शंका घेता तो पाळावा, हेच आपलं धर्मशास्त्र सांगतं. आपण ज्या घराण्यात जन्माला आलो त्या घराण्याचं नाव उंचावण्यासाठी, उत्तर कुळाची प्रगती होण्यासाठी व घराण्याची वंशवेल व्यवस्थित चालण्यासाठी प्रत्येकाने जबाबदारीने कुलाचार व कुळ परंपरा या पार पाडल्याच पाहिजेत व आपल्या कुलदेवतेची सेवा करून तिचा कृपा आशीर्वाद सदैव प्राप्त केला पाहिजे. कुलदेवतेची सेवा ही आपल्या ऐपतीप्रमाणे उत्तम असो किंवा मध्यम, ती करत राहावं, ती कधीच बंद करू नये. थोडक्यात सांगायचं तर कुलदेवी ही आपल्या घराण्याचे एक प्रकारे सुरक्षा कवच आहे. या कुलदेवी नावाच्या सुरक्षा कवचाने आपला प्रपंच सुखाचा होतो व आपल्या घराण्यात कोणताही दोष तयार होत नाही व प्रपंचाची गाडी सुसाट धावते. अंती आध्यात्मिक प्रगती होऊन माणसाला मोक्षाची वाट मोकळी होते. माणसाचं जसं नाव आहे, माणसाला जसं गोत्र आहे, तसंच त्यांचं कुल पण आहे आणि त्या कुळाची एक मालकीन पण आहे, जिला आपण कुलदेवी म्हणतो. आणि हीच कुलदेवी मनुष्याला सर्व प्रकारचे सुख, वैभव, शक्ती, समाजातला मान सन्मान, प्रतिष्ठा व शांती प्रदान करण्यासाठी सक्षम आहे. आणि अशा कुलदेवतेची आपण सर्वांनी सेवा करून, कुलधर्म व कुलाचार यांचं पालन करून तिचा कृपा आशीर्वाद आपण प्राप्त करून घ्यायला हवा आहे, किंवा तिची सेवा करून सदैव तिच्या कृपाशीर्वादाला आपण अभिलाषी राहिलं पाहिजे. महत्वाचं सांगायचं म्हणजे आता ही कुलदेवी म्हणजे प्रपंचात कशी काम करते तर ते आता आपण बघू. आपण आपल्या कुलदेवीची पूजा करतो, तिच्याकडे काहीतरी मागतो, तिच्याकडे आपलं काहीतरी गाराणं घालतो, म्हणजे यावर्षी माझं घर होऊ दे, यावर्षी माझ्या दारात 4 चाकी येऊ दे, यावर्षी माझ्या मुलीचं लग्न ठरू दे, माझा व्यवसाय सुखाचा होऊ दे, माझ्या व्यवसायामध्ये वाढ होऊ दे, असे 1 ना हजारो गारांनी आपण आपल्या कुलदेवीला मागतो. तो किंबहुना माणसाचा स्वभाव आहे. तर आपण जी गाराणी कुलदेवीकडे मागत असतो किंवा ऐकवत असतो, तर आपली कुलदेवती ही आपली गाराणं ऐकून आपल्याला थेट कोणत्याही प्रकारे तिचं फळ प्रदान करत नाही. अर्थातच आपण केलेली आपली कुलदेवतेची सेवा ही आपली कुलदेवी ऐकून घेईल आणि आपल्याला ती फळ प्रदान करेल असं नाही. तर त्यामागचं शास्त्र असं आहे की आपल्या कुळाची ज्यांनी रचना केली
तो आपला मूळ पुरुष. आणि आपल्या घराण्यातील स्वर्गवासी झालेली लोक म्हणजे ते आपले पितृदेवता. तर आपली गाराणे, आपण जी गाराणं आपल्या कुलदेवतेकडे मांडतो किंवा आपल्या मनामध्ये आपल्या सुखी प्रपंचामध्ये आपण जे घरात काही विचार करतो की बाबा यावर्षी आपल्या घरात 4 चाकी गाडी आली पाहिजे, यावर्षी आपलं घर झालं पाहिजे, अशी जी काही आपण गाराणे मांडतो, हे सगळी गाराणं आपले पितृदेवता ऐकत असतात. व ती गाराणे पितृदेवता आपल्या मूळ पुरुषाला जाऊन सांगतात. हा मूळ पुरुष कुलदेवतेच्या सेवेमध्ये तत्पर असतो. तर हा मूळ पुरुष ती गाराणे ऐकून घेतो व आपल्या कुलदेवी आणि कुलदेवता यांना ऐकवतो. त्यानंतर आता हे कशा ऐकवतो, तर मूळ पुरुष आपल्या कुलदेवता व कुलदेवीला सांगतात की माझं लेकरू की त्याच्या आयुष्यामध्ये सुख शांती संपत्ती ऐश्वर दे, त्याला आज 4 चाकी गाडी पाहिजे, ती गाडी तुम्ही देवा त्यांच्या पदरात द्या, त्याचं घर झालं पाहिजे, तर त्यासाठी त्याच्या मार्गात येणारे अडथळे बाजूला सारा व त्याच्यावर कृपा करा. अशा पद्धतीनं आपला मूळ पुरुष आपल्या कुलदेवतेजवळ किंवा कुलदेवीजवळ आपलं गाराणं गात असतो. आता हे गाराणं गातो तर आपली पितृदेवता आपल्यावर जर खुश असेल तर ती आपलं म्हणणं ऐकून घेईल व आपलं गाराणं जाऊन मूळ पुरुषाला सांगेल. आपला मूळ पुरुष जर सुखी असेल, आपल्यावर प्रसन्न असेल, तर आपला मूळ पुरुष तो आपलं गाराणं कुलदेवतेच्या समोर मांडेल व कुलदेवतेला आपल्यावरती कृपा आशीर्वाद करायसाठी तिच्या समोर हात जोडेल. आणि जेव्हा मूळ पुरुष आपलं गाराणं कुलदेवतेकडे मांडतो त्यावेळी पर्यायानंच आपल्या कुलदेवतेला ते गाराणं मान्य करावं लागतं. त्यासाठी आपला पितृ खुश असणं गरजेचं आहे, कुलदेवता खुश असणं गरजेचं आहे आणि मूळ पुरुष खुश असणं गरजेचं आहे. म्हणजेच काय, तर पितृ दुखी तर मूळ पुरुष दुखी होतो आणि मूळ पुरुष दुखी असला तर आपली कुलदेवी किंवा कुलदेवता दुखी होते आणि पर्यायानंच आपल्या कुळाला कोणी वाली राहत नाही. अशा वेळी त्या घराण्यावर दुःखाचा डोंगर कोसळतो व संकटामागून संकट यायला सुरुवात होतं. म्हणून प्रत्येक व्यक्तीनं आपल्या आयुष्यात पितृसेवा, मूळ पुरुषाची सेवा, कुलदेवतेची सेवा, कुलाचाराची सेवा, कुलदेवीची सेवा ही केलीच पाहिजे व असा धर्मशास्त्राचा दंडकच आहे. आणि यातूनच कुलधर्म व कुलाचार यांची उत्पत्ती झाली. आपल्या कुळाची ज्याने रचना केली, ज्याने देवीला प्रसन्न करून घेतलं व देवीचा आपल्या कुळावर मर्जी राहण्यासाठी देवीचा जो मानपान ठरवला, प्रतिवर्षी जो मानपान ठरवला, तो मानपान जो आहे तो पिढ्यानपिढ्या तसाच चालू राहिला, त्यालाच कुलाचार म्हणतो आपण. जसं आपल्याला जन्म देणारे आपले आईबाप आहेत, तसेच आत्मा रूपानं शरीर रूपानं आपल्याला ज्याने जन्म दिला ते आपले आईबाप आहेत. तसंच आत्मा रूपानं कुलदेवता आणि कुलदेवी हे आपले आईबाप आहेत. शरीर रूपानं जशी आपली नाती गोती असतात, तसंच आत्म्याच्या भाषेत पितृ हे आपले सगळे सोयरे नातवंड आहे, बांधव आहे. व कुलदेवता आणि कुलदेवी हे आत्म्याच्या भाषेत जर बोलायचं झालं तर हे आपल्या आईबाप आहेत. जसं भौतिक आयुष्यामध्ये सुखी होण्यासाठी आपण आपल्या इतर नातेवाईकांची किंवा आपल्या आईवडिलांची सेवा करतो, त्याप्रमाणे आध्यात्मिक उन्नती आणि घराण्याचं नाव उंचावण्यासाठी व सुखी प्रपंच होण्यासाठी आपण आपल्या मूळ पुरुष, पितृ, कुलदेवता आणि कुलदेवीची सेवा ही केलीच पाहिजे. त्याशिवाय मानवी जीवनाला सुखी प्रपंचिक ज्याला आयुष्य पाहिजे त्यांना गत्यंतर नाही. मूळ पुरुष हा अंश रूपानं आपल्या घरी वास करत असतो, त्याचा कृपा आशीर्वादाने आपण जगत असतो, हे कधीही विसरू नका. आता मगापासून मी आपल्याला कुलदेवता म्हणजे काय, कोण, तिची उत्पत्ती काय, तिचा आणि आपल्या कुळाचा संबंध काय, मूळ पुरुष काय, पितृदेवता कोण, या सर्वांबद्दल आता चर्चा केली. आता मुख्य विषयाकडे जाऊ की कुलदेवतेची सेवा आपण कशी करू शकतो किंवा ती कशी करायला हवी, त्याचा दिवस कोणता. तर आता सर्वात पहिली गोष्ट की बऱ्याच जणांना आपली कुलदेवीच माहीत नाही, तर आपण खचून जाऊ नका. ज्यांना आपली कुलदेवी माहीत नाही त्यांनी सर्वप्रथम आपल्या घरातल्या देवाऱ्यामध्ये कुलदेवी समजून एक कलश स्थापन करा. कलशामध्ये हळद, कुंकू, 1 रुपयाचं नाणं, सुपारी, हळकुंड, घरातील थोडं मोठं मीठ, कारण मोठ्या मिठामध्ये लक्ष्मी वास करत असतात. आपली घरातली लक्ष्मी त्या कलशामध्ये स्थापन करण्यासाठी घरातलं थोडंसं मीठ पण घालायचं आहे कलशामध्ये. व कलशावरती पंचपल्लव स्थापन करून नारळ किंवा श्रीफळ ठेवून द्या. मनापासून प्रार्थना करा व अज्ञात असणाऱ्या आपल्या कुलदेवीला ध्यान करून त्या कलशामध्ये आवाहन करा व सांगा की हे माते, आजपर्यंत मी आपल्याला विसरलो होतो, आता मला ज्ञान प्राप्त झालेलं आहे किंवा आपल्याच कृपेनं मला ज्ञान प्राप्त झालेलं आहे.
आपण कलश रूपामध्ये आपला अंश रूपानं या कलशामध्ये वास्तव्य करावं व माझ्यावर व माझ्या घरावर आपण सदैव कृपा आशीर्वाद प्रदान करावा. घडलेला अनादर आपली सेवा न घडल्यामुळे आपला जो अनादर झाला आहे त्याबद्दल मी आपली माफी मागतो असं सांगून आपल्या कलशामध्ये आपण कुलदेवीला आवाहन करायचं. महाराष्ट्रातली जी 3.5 शक्तिपीठं आहेत, तर एक देवी ही आपली या 3.5 शक्तिपीठांपैकी कोणती तरी एक देवी ही आपली कुलदेवी आहे. आता या 3.5 शक्तिपीठांमध्ये असणाऱ्या या 4 देव्या अर्थातच कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची भवानी माता, माहूरची रेणुका ही 3 पूर्ण शक्तिपीठं व वणीची श्रप्तशृंगी देवी ही अर्धशक्तिपीठ आहे. असे महाराष्ट्रामध्ये 3.5 शक्तिपीठ आहे. या 3.5 शक्तिपीठांमध्ये वास्तव्य करणाऱ्या वेगवेगळ्या नावानं वास्तव्य करणाऱ्या ज्या देव्या आहेत या सर्व देवींचं स्वरूप हे एकच आहे. अर्थात स्वरूप जरी वेगळं असलं, नाव जरी भिन्न असलं तर देवी ही एकच आहे. आपल्याला आपल्या मूळ गावामध्ये किंवा आपल्याला आपल्या मूळ गावात कुलदेवी यांचा विसर पडला असेल तर तर घाबरून जाऊ नका. आपण एक तप म्हणजे शास्त्र सांगते की आपण एक तप म्हणजे 12 वर्ष ज्या गावामध्ये वास्तव्य करता तिथं आपली कुलदेवता आपला मूळ पुरुष हा अंश रूपानं वास्तव्य करतो. आपण खूप पिढ्यांपूर्वी आपलं गाव सोडलंय, आपलं घर सोडलंय, आपण पोटापाण्याच्या उद्योगानं आपले पूर्वज दुसऱ्या गावामध्ये वास्तव्य करतायत. तर घाबरून जाऊ नका. तुम्ही जिथं 12 वर्ष राहताय त्या गावामधल्या ग्रामदेवीजवळ व ग्रामदेवतेजवळ आपली कुलदेवता, आपले कुलदेवता अंश रूपानं त्या गावामध्ये वास करत आहे व आपला मूळ पुरुष आपण ज्या घरामध्ये राहतोय तिथं वास करतो. तर कुलदेवी ही एकरूप होत असते व आपण ज्या घरात राहतो त्या घरात आपला वास्तुपुरुष वास करत असतो व आपल्या घराण्याचा मूळ पुरुष हा अंश रूपानं आपल्या घरातील वास्तुपुरुषाजवळ वास करत असतो. त्याप्रमाणे आपले मूळ गाव व कुलदेवी माहीत नसणाऱ्यांनी घाबरून जाऊ नका. कुलदेवीच्या नावाने कुलदेवी समजून आपण ग्रामदेवीची सेवा करू शकता. मगाशी म्हटल्याप्रमाणे देवीचे स्वरूप जरी वेगळं असलं, देवीचं नाव जरी वेगळं असलं तरी देवी ही एकच आहे. तर घरात कुलदेवी स्वरूप कलश स्थापन करून आपण त्या कलशाची सेवा सुद्धा करू शकता. आपण आजपर्यंत कुलाचार केले नसतील तर आता आपण कुलदेवीचे प्रतीक म्हणून कलश स्थापन केल्यानंतर काही कालावधी गेल्यावर आपणास आपली कुलदेवी कोणती हा प्रश्न सुटू शकतो. हा एक आध्यात्मिक विषय आहे. तर कसं आणि काय असं म्हणून चालणार नाही. तर बरेच जणांना असे अनुभव आहेत की घरामध्ये कलश स्थापना केल्यानंतर व कुलदेवीसाठी रोज प्रार्थना केल्यानंतर कोणत्या ना कोणत्या रूपानं आपली कुलदेवी ही स्वप्न रूपामध्ये येऊन किंवा कोणीतरी कुलदेवतेचा प्रसाद आपल्याला घरी पोचवून माहूरच्या देवीचा, कोल्हापूरच्या अंबाबाईचा घरामध्ये प्रसाद येईल व त्यानंतर आपण संकेत रूपानं असं समजून जायचं आहे की हीच आपली कुलदेवता आहे. तर अशा प्रकारे आपली कुलदेवता कोणती हा प्रश्न आपला सुटू शकतो. तर आपल्या मूळ पुरुष, आपले पितृ आणि कुलदेवी, आपल्या कुलदेवीचा आकार गूढ रूपाने, स्वप्न रूपाने आपली कुलदेवी कोणती यांचं उत्तर हे देतातच असा आपला समज आपण दृढ निश्चय करायला हवा. शास्त्रावरती व धर्मावरती शंका घेणं म्हणजे एक प्रकारे आपल्याला पातक लावून घेतल्याचं. आपल्या घराण्याचा मूळ पुरुष कोण हे माहीत नसेल किंवा आपल्या देव्हाऱ्यात त्यांचा टाक उपलब्ध नसेल तर टाक म्हणजे काय तर आपल्या पूर्वज आपल्या देवघरामध्ये टाक ठेवत होते पूजायला आणि किंबहुना आज बऱ्याच लोकांच्या घरी आहेत, काही लोकांच्या घरी नाहीत. तर टाक हा एक वेगळा विषय आहे. मी त्यावर एक वेगळा व्हिडिओ बनवेन. सध्या तरी एक लक्षात घ्या की मूळ पुरुषाचाही टाक असतो. तर कुलदेवीच्या कलशा शेजारी जर आपल्या घरामध्ये मूळ पुरुषाचा टाक नसेल तर कुलदेवी समजून आपण जो घरामध्ये एक कलश स्थापन करणार आहे अशा कलशाच्या शेजारी थोड्याशा अक्षत ठेवा, त्यावरती 1 रुपयाचं नाणं ठेवा व त्याच्यावरती सुपारी समजून, सुपारीचं प्रतिकात्मक रूप समजून आपल्या मूळ पुरुषाची त्या ठिकाणी आवाहन करा व त्या ठिकाणी मूळ पुरुषाचं आवाहन करून त्या ठिकाणी मूळ पुरुषाची 52 नामावलीचा पाठ करा. त्यानंतर आपला मूळ पुरुषाचंही त्या ठिकाणी वास्तव्य होईल व आपला मूळ पुरुष व कुलदेवी आपल्याला सदैव मार्ग दाखवतील. आपल्याला मार्ग दाखवण्यासाठी आपण त्यांना रोज प्रार्थना करायची.
मूळ पुरुष नामावली वाचायचे. याशिवाय कुलदेवीच्या कलशासमोर कोणत्याही देवीचं ध्यान करून आपल्याला मार्ग दाखवण्यासाठी आपण तिला प्रार्थना करायची. एक लक्षात घ्या, आज तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात, यात असेही काही लोक आहेत की जे देवाची खूप सेवा करतात, पण त्यांना त्या सेवेचं किंवा त्या पूजेचं योग्य ते फळ मिळत नाही. असे भरपूर लोक आहेत. तर आपण नाराज होऊ नका, पण एक लक्षात ठेवा, देवाची सेवा ही प्रत्येकाच्या हातून घडत नाही. ही सेवा घडण्यासाठी व हे पुण्य पदरात पडण्यासाठी ईश्वराने आपणास अशा घरात जन्माला घातला आहे की ज्या घरात खूप दोष आहेत, व आपण भक्ती करून घराण्यातले दोष काढून टाकावे व ज्या घराण्याचा जन्माला आला आहात त्या घराण्याचं नाव मोठं करावं. आणि ही जबाबदारी ईश्वरानं आपल्यावर सोपवलेली आहे. आणि आपण जरी ही जबाबदारी व्यवस्थित पार पाडली तर त्याचं पुण्य आपणास मिळेल व आपल्या मागील जन्मातलं जे संचित आहे त्याचा निचरा होईल. आज जे तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जे त्रास भोगता हे पूर्वजन्माचं तुमचं प्रारब्ध आहे. आणि त्या प्रारब्धाचा निचरा करायसाठी ईश्वरानं तुम्हाला ही एक संधी दिलेली आहे की अशा घराण्यात जन्म दिलाय की ज्या घराण्यामध्ये पितृदेवता, कुलदेवता, कुलदेवी यांचे दोष तयार झाले. भक्ती रूपानं ते दोष तुम्ही जर बाजूला सारले तर तुमचं पूर्वजन्माचं प्रारब्धाचा निचरा होऊन या घराण्याला जे तुम्ही नाव रूप, या घराण्यातले दोष काढून टाकणार आहे, या घराण्याला जे नाव मिळेल, या घराण्याचं जे नाव उंचावेल, या घराण्यावर जे कुलदेवता, कुलदेवीचा कृपाश्रद होईल, त्याचं जे पुण्य तुमच्या पदरात पडणार आहे, त्याचा या पुण्याईचं फळ या घराण्यात जन्माला येणाऱ्या पुढच्या पिढ्या भोगणार आहेत. व अर्थातच तुम्ही केलेले हे पुण्याईचं जे कर्म आहे, याचं जे पुण्याईचं गाठोड आहे, याचं फलस्वरूप तुम्हाला पुढील जन्म हा चांगला मिळणार आहे किंवा आपली आध्यात्मिक प्रगती होईल व आपली मोक्षाची वाट मोकळी होणार आहे. त्यामुळं आपल्या आयुष्यातील भौतिक अडचणी, प्रापंचिक अडचणी, घराण्यातले दोष, कुलदेवतेचा दोष, कुलदेवीचा दोष, पितरांचा दोष, या सर्वांवरती आपण आपल्या डोक्यामध्ये अवडंबर न मासता उठा, कामाला लागा आणि आपल्या घराण्यातले बुडालेले कुलाचार व कुल परंपरा परत एकदा नव्याने सुरू करा व घराण्यातले सगळे दोष काढून टाकून या पुण्याईच्या मार्गातला आपण भागीदार राहू. आजकाल एक नवीन पद्धत निघाली की 3-4 भाऊ असतात, यापैकी एक गावावर असतात व बाकी सगळे नोकरी कामानिमित्त बाहेरगावी असतात. अशा घरात कुलाचार, कुल परंपरा, पितृसेवा ही गावाकडच्या भावावर सोपवलेली असते. बाहेरगावी राहणारे अगदी शक्य झाले तरच अशा कार्यक्रमांना हजेरी लावतात, नसेल तर ते येतच नाही किंवा आलेच तरी ते तेवढ्यापुरते, त्यांना कुलाचार यातलं काही माहीतच नसतं किंवा जाणून घ्यायची त्यांची तयारीच नसते. असे सर्वच लोक आहेत असं मी म्हणत नाही, तर काही लोक असे आहेत की ज्यांना या कुलाचाराचा विसर पडलाय. तर मी त्यांना नम्रपणे सांगतोय की धर्मशास्त्र या गोष्टींना परवानगी देत नाही. आपली ज्या दिवशी चूल वेगळी होते त्या दिवशी आपल्याला कुलधर्म, कुलाचार आणि पितृ हे सगळे आपल्याला वेगळे लागू पडतात. जर आपण जगण्यासाठी दुसऱ्या गावात जाऊन राहत असाल आपल्या मूळ गावापासून, तर त्या ठिकाणी आपण आपली चूल वेगळी स्थापलेली असते. ज्या घराण्यात अशी चूल वेगळी स्थापली जाते तर त्या व्यक्तीला त्याच्या घराण्यातले कुलाचार, कुल परंपरा, पितृसेवा हे वेगळ्या पद्धतीनं त्याला करावं लागतं. जर असं नाही केलं तर आपण जेवढी टाळाटाळ करू या गोष्टींसाठी त्याचा वाईट परिणाम भविष्यात आपल्या पुढच्या पिढ्यांना भोगायला येतो. तेव्हा आपण आपला कुलधर्म, कुलाचार, पितृसेवा कोणत्याही परिस्थितीत विसरू नका. किंबहुना सुखी जीवनासाठी ते तुमचं पहिलं कर्तव्य आहे जे तुम्ही केलंच पाहिजे. आता कुलदेवीची आपण सेवा कशी करायची ते बघू. तर देवीला घरात स्थापन केलं, 2 अगरबत्ती लावल्या, दिवा लावला म्हणजे कुलदेवीची सेवा होते किंवा मी कुलदेवतेची सेवा करतो, तर हा भ्रम आहे तो डोक्यातनं काढून टाका. तर कुलधर्म आणि कुलाचाराची सेवा करण्यासाठी आपल्याला ह्या बेसिक गोष्टी करत राहून चालणार नाहीत. जर घराण्यामध्ये मोठ्या प्रमाणात दोष तयार झाले असतील तर आपल्याला वेगळ्या पद्धतीने कुलदेवता आणि कुलदेवीची सेवा करायची. तर पहिली गोष्ट आहे, कुलदेवतेचं नामस्मरण सुरू करा. खरंच ज्याला अन्नाची गरज आहे अशाच व्यक्तींना अन्नदान करा. अर्थातच मला काय म्हणायचं आहे, तर आपण उठसूट अन्नदान करतो, कुठंतरी आपल्याला पुण्य मिळावं म्हणून आपण अन्नदान करतो. तर
शास्त्र असं सांगतोय की अन्नदान अशाच व्यक्तीला करा की जो एक वेळच्या अन्नासाठी तडफडत आहे. अशाच व्यक्तीला जर तुम्ही अन्नदान केलं तरच त्या अन्नदानाचं आपल्याला पुण्य मिळेल. जो 2 वेळचं अन्न मिळवू शकतोय किंवा ईश्वरानं ज्याच्या 2 वेळच्या जेवणाची व्यवस्था पहिलीच करून ठेवलेली आहे, अशा व्यक्तीला जर आपण अन्नदान कराल, तर आपल्याला त्या अन्नदानाचं बिलकुल पुण्य मिळणार नाही किंवा मिळालंच तर ते अगदी तुटपुंजं असेल. त्यासाठी नेहमी लक्षात ठेवा, की अन्नदान जेव्हाही कराल त्यावेळेला खरंच ज्या व्यक्तीला एक वेळच्या अन्नाची सुद्धा भ्रांत आहे, अशाच व्यक्तीला अन्नदान करा. त्यानंतर दुसरी, जलचर प्राणी, मासे या जीवांना आपण अन्नदान करा. म्हणजे बिस्किट अर्पण करा किंवा छोटे-छोटे कणकीचे गोळे किंवा धान्य पाण्यामध्ये अर्पण करा. तर याही वेळी आपण लक्षात घ्यायचं आहे, की साठवलेल्या पाण्यामध्ये जर कोणी मासे पाळत असेल आणि तो मासे पाळण्याचा जर हेतू व्यावसायिक असेल आणि अशा मास्यांना जर आपण अन्नदान करत असाल, तर त्याचंही आपल्याला पुण्य मिळणार नाही, कारण त्यामध्ये स्वार्थ आहे. तर त्यासाठी जेव्हाही अशा प्राण्यांना आपण अन्नदान कराल, ते जलचर असतील किंवा पाळीव असतील, ज्या ठिकाणी स्वार्थ आहे त्या ठिकाणी दान होऊच शकत नाही. तर अशा ठिकाणी माशांना किंवा पाळीव प्राण्यांना किंवा गाईला चारा घालणार आहे, तर अशा ठिकाणी दान करताना हे लक्षात घ्यायचं आहे, की हे शक्यतो प्राणी हे नैसर्गिक असावेत किंवा माशांना अन्नदान करणार असाल, तर ते मासे हे नैसर्गिक जलाशयामध्ये पोसले जाणारे मासे असावेत. अशांनाच अन्नदान करा. पक्ष्यांना चारा घाला, पक्ष्यांना धान्य घाला, मुंग्यांना साखर घाला. आता हे छोटे छोटे उपाय आपण का करायचे आहेत ते बघा. तर आपल्या आयुष्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये, मोठ्या प्रमाणामध्ये कुलदेवता दोष, कुलदेवी दोष, घराण्यातले दोष, पितृदोष आलेला आहे. व आपण अचानकपणे उठून जर कुलदेवता, कुलदेवी, पितृ यांची सेवा चालू केली, तर आपल्याला त्या पूजेचं लवकर फळ मिळणार नाही. कारण पदरी असंख्य असा पापांचा घडा आपल्या माथी मारल्या गेलेला आहे किंवा त्या घराण्यातले दोष आपल्या माथी मारले गेलेले आहेत. तर या दोषांचा निचरा करण्यासाठी आपण सुरुवातीला अशा छोट्या छोट्या सेवा करायच्या आहेत, ज्याच्यातून आपल्या प्रारब्धाचा निचरा होईल व आपलं साधनेमध्ये लक्ष लागेल, जेणेकरून आपल्या कुलदेवतेच्या साधनेमधला जो त्रास होणार आहे, तो अडचणी येणार आहे, त्या सगळ्या कमी होतील. म्हणून आपण या छोट्या छोट्या सेवा करायच्या आहेत. आणि या सेवा करत असताना माणसाने आपल्या ऐपतीप्रमाणे सेवा करायच्या आहेत. मी आता अन्नदान बोललो म्हणून काय आपल्याला भंडारा नाही घालायचा. तर एक मुंगी जरी तुमच्या अन्नदानानं तृप्त झाली, तर तोही एक अन्नदानासमानच त्याचं फळ मिळणार आहे. एक व्यक्ती जेवण ज्याला जेवढं फळ मिळणार आहे किंवा तो तृप्तीची जी ढेकर आपल्या पोटावरनं हात फिरवणार आहे, तेच फळ तुम्हाला एका मुंगीला साखर टाकल्यानं सुद्धा मिळणार आहे. त्यामुळे छोटी छोटी अशी कर्म करा की जेणेकरून तुमच्या प्रारब्धाचा पटकन निचरा होईल. यानंतर मुख्य भाग आहे आपली कुलदेवता सेवा. तर आपण कुलदेवीची माहिती कशी करून घ्यायची. एखाद्याला कुलदेवी माहीत नाही, तर त्यासाठी मी मागाशी एक तोडगा सांगितला की कलश स्थापन करा. त्यानंतर शास्त्रामध्ये, धर्मशास्त्रामध्ये आणखी तोडगा एक सांगितलेला आहे की सलग 21 दिवस एक नारळ घ्या शेंडीवाला, आणि त्या शेंडीवाल्या नारळावरती रोज सकाळी संध्याकाळी 5 कापराच्या वड्या जाळा व कापूर जळेपर्यंत मानसिक रूपात आपल्या कुलदेवीचं स्मरण करा व तिला गाराणं घाला की हे आई, मार्ग दाखव, तुझं अस्तित्व दाखव व माझ्या घरामध्ये तू सदैव वास कर. अशा प्रकारे तिला आपण हात जोडून विनम्र भावानं प्रार्थना करायची. व या उपायादरम्यान नारळाला जर तडा गेला, तर हा नारळ फोडून घरातल्या सर्व लोकांनी प्रसाद म्हणून तो खायचा आहे. घरातल्या सदस्याव्यतिरिक्त बाहेरच्या एकाही व्यक्तीला हा नारळ प्रसाद म्हणून द्यायचा नाही. आणि जर तडा नाहीच गेला, तर शेवटच्या 21व्या दिवशी हा नारळ आपण वाहत्या पाण्यात विसर्जित करायचा आहे. फक्त या उपायादरम्यान एक विशिष्ट गोष्ट म्हणजे की ज्या नारळावरती आपण रोज कापूर जाळणार आहात, या नारळाची शेंडी हे घरातल्या देव्हाऱ्यातील देवांकडे असणं गरजेचं आहे. असं म्हणतात की या उपायानं 21 दिवसात कुठून ना कुठून तरी आपली कुलदेवी कोणत्या ना कोणत्या मार्गाने आपल्याला आपली कुलदेवता कोणती याचं कोडही सोडवतेच. आता मुख्य साधनेबद्दल बोलायचं म्हणाल, तर कुलदेवतेची आपण सेवा कसं करू शकतो. उदाहरणार्थ, आपली कुलदेवी समजा भवानी आहे,
तर ओम भवानी देवे नमः हा आपला कुलदेवीचा मंत्र आहे. किंवा ओम सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. हा दुर्गा सप्तशतीमधील अतिशय श्रेष्ठ मंत्र आहे. याही मंत्राचा आपण जप करू शकता. रोजच्या देवपूजेमध्ये आपण या मंत्राचा जप नक्की करावा, जेणेकरून आपल्या कुलदेवतेचा आपल्यावरती कृपाशीर्वाद होतो. आणि कुलदेवीचा जप का करायचा आहे? कारण पुरुष देवतेपेक्षा मातृदेवता ह्या कधीही वात्सल्यानं भरलेल्या असतात. देवीला आपली लवकर दया येते. त्यानंतर दुसरा उपाय आहे की आपल्या देवाऱ्यामध्ये कुलदेवतेचं यंत्र आपण स्थापन करायचं आहे. आता प्रत्येक व्यक्ती हा इतका सज्ञान नाही आहे की त्याला आपण यंत्र कसं स्थापायचं, यंत्राची पूजा कशी द्यायची, यंत्र कसं आपण निर्माण करायचं, तर हे विधी त्यांना माहीत नाही आहे. तर एका जाणकार व्यक्तीकडून आपण कुलदेवतेचं यंत्र, किंवा बाजारात तयारही यंत्र मिळतात कुलदेवतेची, तर असं यंत्र आणून एखाद्या जाणकार सुज्ञ व्यक्तीकडून हे यंत्र विधिवत आपल्या घरामध्ये आपण स्थापना करून घेऊ शकतो. त्यानंतर जर आपल्याला कुलदेवी माहीत असेल तर कुलदेवतेची एखादी मूर्ती जी 9 इंचापेक्षाही लहान असावी असा शास्त्राचा दंडक आहे, अशी मूर्ती आणून आपल्या घरामध्ये ती स्थापन करायची आहे विधिवत. आणि रोज आपल्या कुलदेवतेची सेवा आपण चालू करायची. आता ही रोजची सेवा आपण कशी करू शकतो? तर रोज देवपूजेमध्ये कुलदेवतेचा किंवा कुलदेवीचा आपण मंत्र जप करायचा आहे. त्यानंतर कुलदेवीला समर्पित असणारं एखादं स्तोत्र, म्हणजे दुर्गा सप्तशतीमध्ये असणारं कवच, अर्गला, कीलक, रात्री सुक्त, देवी अथर्वशीर्ष, सिद्धकुंजिका स्तोत्र, दुर्गा 32 नामावली, श्री सुक्त, यापैकी कोणत्याही एका स्तोत्राचा किंवा रात्री सुक्ताचा आपण देवी अथर्वशीर्षाचे आपण पाठ करायचे. त्यानंतर नैवेद्य दाखवा. घरामध्ये जो आपल्या किचनमध्ये किंवा आपल्या चुलीवरती जो काही नैवेद्य तयार होतो, हा नैवेद्य कधीही आपल्या कुलदेवता आणि कुलदेवीला नैवेद्य दाखवल्याशिवाय आपण स्वीकारायचा नाही. हा आपला एक प्रापंचिक माणसानं आपल्या नित्य आयुष्यामध्ये हा एक दंडक बनवला पाहिजे. त्यानंतर कुलदेवता कुलदेवी यांची नामावली वाचा. अष्टोत्तर नामावली येते, ती नामावली वाचा, त्यांची आरती करा. आणि थोडा वेळ कुलदेवतेसमोर किंवा कुलदेवीसमोर आपल्या देवाऱ्यासमोर बसून आपल्या कुलदेवता व कुलदेवीला आपले आई व बाप समजून त्यांना आपल्या आयुष्यातील वैवाहिक आयुष्यातील, प्रापंचिक आयुष्यातील आपली गाऱ्हाणे सांगा. अशा पद्धतीनं आपण आपली रोजची सेवा करू शकतो. आता कुलदेवतेच्या किंवा कुलदेवीच्या सेवेसाठी महत्वाचा दिवस कोणता? तर प्रत्येक मराठी महिन्यामध्ये शुक्ल पक्षामध्ये अष्टमी तिथी येते, जिला आपण दुर्गा अष्टमी असं म्हणतो. ही दुर्गा अष्टमी आपल्या कुलदेवीच्या सेवासाठी अतिशय उत्तम दिवस आहे किंवा अतिशय उत्तम पर्व काळ आहे असं म्हणायला हरकत नाही. ज्याला देवीचा कृपाशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा आहे, ज्याला घराण्यातले सर्व देवीचे दोष, कुलदेवीचे दोष काढून टाकायचे, व ज्या व्यक्तीवरती कुलदेवीचा सदैव कृपाशीर्वाद राहावा असं ज्याला वाटतं, अशा व्यक्तीनं कुलदेवीचं हे दुर्गाष्टमीचं व्रत आवर्जून करावं. तर आपण या दिवशी कशी सेवा करू शकतो? तर आजच्या दिवशी आजचा दिवस पूर्णपणे आपल्या कुलदेवीला समर्पित केलेला आहे. तर आजच्या दिवशी सकाळी सूर्य उगवल्यानंतर भगवान सूर्यनारायणांना साक्षी मानून सूर्याला अर्घ्य देऊन आपण संकल्प घ्यायचा आहे की कुलदेवीच्या कृपाशीर्वादासाठी मी आजच्या दिवशी व्रत करतोय, उपवास करतोय, व त्यानंतर दिवसभर आपण आपल्या कुलदेवीचं ध्यान करायचं आहे, स्मरण करायचं आहे. त्यानंतर दिवे लागणीला सायंकाळी एका चौरंगावरती पूजा मांडायची, त्याच्यावरती आपल्या कुलदेवीचं यंत्र, कुलदेवीची मूर्ती हे सर्व ठेवायचं आहे. व यथा आपल्या ऐपतीप्रमाणे आपल्याला जे जे साहित्य उपलब्ध होईल त्याप्रमाणे आपल्या कुलदेवीला, आपल्या कुलदेवीच्या यंत्राला पंचोपचारे, षोडशोपचारे आपण पूजा द्यायची. दूध, दही, ताक, तूप, मध, साखर, अक्षत, ऊसाचा रस, द्राक्षाचा रस, डाळिंबाचा रस, या वेगवेगळ्या वस्तूंनी आपण देवीला सेवा करायची, देवीला अभिषेक द्यायचे. या अभिषेकादरम्यान आपण आपला जो नित्य साधनेमधला जो देवीचा मंत्र आहे, या मंत्राचा आपण सतत जप चालू ठेवायचा. दुर्गेचा अभिषेक पूर्ण झाल्यानंतर, कुलदेवीचा अभिषेक पूर्ण झाल्यानंतर कुलदेवीला यथाविधी
आपण आपल्या घरामध्ये बनवलेला आपला नैवेद्य समर्पित करायचा. त्यानंतर कुलदेवीची आरती करायची, 2 मिनिटं ध्यान करायचं आणि त्यानंतर दुर्गा सप्तशती जर आपल्याला वाचता येत असेल, जी संस्कृत आहे, तर अतिउत्तम. जर वाचता येत नसेल तर सध्या मार्केटमध्ये दुर्गा सप्तशतीचे मराठी व्हर्जन भरपूर आलेले आहेत. तर यापैकी कोणत्याही दुर्गा सप्तशतीचा आपण आपल्याला जे जमेल तो आपण पाठ करू शकता. फक्त मी इतकंच सांगेन की ज्यांना संस्कृत व्यवस्थित वाचता येत नाही त्यांनी संस्कृत दुर्गा सप्तशतीच्या नादाला लागू नका. कारण चुकीचं वाचून दोष येण्यापेक्षा मराठी वाचलेलं केव्हाही चांगलं. तर अशा रीतीनं देवीची सेवा झाल्यानंतर आपण दुर्गा सप्तशतीचा पाठ करू शकता, संस्कृत किंवा मराठीचा. कवच, अर्गला, कीलक या स्तोत्रांचा पाठ करू शकता, सूक्त पाठ करू शकता, रात्री सूक्ताचा पाठ करू शकता, देवी अथर्व शीर्षाचा जप पाठ करू शकता किंवा कुलदेवीच्या कृपाशीर्वादासाठी 3, 7, 9, 11, 21 असा सिद्धकुंजिका स्तोत्राचे आपण पाठ करू शकता. त्यानंतर देवीला अतिशय प्रिय असणाऱ्या दुर्गेच्या 32 नामावलीचा आपण पाठ करू शकता, श्रीसुक्ताचा पाठ करू शकता. अशा प्रकारे दुर्गा अष्टमी दिवशी आपण वेगवेगळ्या प्रकारे, नाना प्रकारे भावविवश होऊन आई जगदंबेला समर्पित भावनेनं जर तिची सेवा केली तर ती सेवा नक्कीच तिला मान्य होईल व ती आपल्यावर भरभरून कृपा आशीर्वाद करेल. अशा प्रकारे आपण अष्टमी दिवशी, दुर्गा अष्टमी दिवशी आपण देवीची, कुलदेवीची सेवा करायची आहे. ही सर्व सेवा झाल्यानंतर मातेला, दुर्गा मातेला किंवा आपल्या कुलदेवीला आपण प्रसन्न करण्यासाठी आणखी एक प्रकारे आपण सेवा करू शकतो. ती सेवा आहे हवन करण्याची. तर एका छोटंसं हवन पात्र बनवून त्या हवन पात्रामध्ये माता जगदंबेला समर्पित करून तिचा एखादा मंत्र किंवा ज्या महिनाभर तुम्ही ज्या मंत्राचा जप करता किंवा मगाशी म्हटल्याप्रमाणे आपली ओम भवानी कुलदेवे नम, भवानी देवे नम किंवा ओम सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते, या मंत्राचा, ज्या मंत्राचा आपण नित्यनेमानं जप करता, या मंत्रांचा आपण हवन करू शकता. प्रत्येक वेळी ते माळेवरच केलं पाहिजे. जरी शास्त्राचा असा दंडक असला तरी एका अज्ञान भक्तासाठी किंवा जे या ज्ञानापासून वंचित आहे त्यांचा अधिकार हिरावून घ्यावा अशा हेतून मी म्हणत नाही. तर ज्यांच्याकडं अज्ञान आहे किंवा ज्यांना यांचा अभ्यास कमी आहे त्या सर्व लोकांनी कोणत्याही जपाचा 108च झालं पाहिजे, माळेवरच हवन केलं पाहिजे असा दंडक न ठेवता यथाविधी, यथासांग, शुद्ध अंतकरणानं आपण हे सर्व विधी पार पाडायचे आहेत. हवन करत असताना हवनासाठी हवनीय द्रव्य म्हणून अखंड असणाऱ्या अक्षत, लवंग, वेलदोडा, साखर, मखाना, कमळगट्टा आणि शाकल्य या सर्व वस्तूंचा, डाळिंब या सर्व वस्तूंचा आपण हवनीय द्रव्य म्हणून शाकल्य बनवायचं आहे. व वरील मंत्रांनी, मगाशी बोलल्याप्रमाणे जे मंत्र होते, या मंत्रांनी आपल्याला जेवढं शक्य आहे 10 मिनटं, 15 मिनटं, अर्धा तास, 1 तास तुम्ही जेवढी सेवा देऊ शकताय तेवढी भावविवश होऊन, अंतकरण शुद्ध ठेवून त्या माता भगवतीला ही सेवा अर्पण करा. या सर्व गोष्टी केल्यानंतर जर आपली ऐपत असेल तर शास्त्रानं आणखी एक विधान घालून दिलेलं आहे कन्याभोजनाचं. आता हे कन्याभोजन कसं, तर 3 वर्षापासून 9 वर्षापर्यंत ज्या कन्या आहेत अशा कन्यांना आपल्या घरी दुर्गा अष्टमीच्या दिवशी कुलदेवी समजून किंवा नवदुर्गेचे स्वरूप समजून आपल्या घरी आपण त्यांना भोजन द्यायचं आहे. आपल्या ऐपतीप्रमाणे ते भोजन पंचपक्वानाचं असावं किंवा साधं असेल तरीही काही अडचण नाही. फक्त नैवेद्यामध्ये एक गोड पदार्थ असावा एवढीच अट. तर अशा प्रकारे आपण कन्या भोजन द्यायचं आहे व या कन्यांना आपण नवदुर्गांचं स्वरूप समजून यांना पूजा करायची आहे व यांना भोजनानंतर कोणती ना कोणती श्रंगारिक द्रव्य यांना भेट म्हणून द्यायचं आहे. या नवदुर्गांच्या सोबतच भैरव समजून एक लहान मुलगाही आपण जेवायला घालायचा असा शास्त्राचा दंडक आहे. तर अशा प्रकारे दुर्गा अष्टमी दिवशी आपण आपल्या कुलदेवीला सेवा देऊ शकतो.
व तिचा कृपा आशीर्वाद आपल्या आयुष्यामध्ये आपल्या घराण्यातले दोष काढून टाकण्यासाठी आपण प्राप्त करू शकतो. या व्यतिरिक्त बऱ्याच लोकांच्या घरामध्ये कुलदेवीच्या दर्शनाला जाण्याची पद्धत आहे किंवा ती पाहिजेच असं शास्त्राचा दंडक आहे. तर कुलदेवीच्या दर्शनाला कसं जायचं, तिथे गेल्यावर काय करायचं, हा एक वेगळा विषय आहे. या संदर्भात मी एक वेगळा व्हिडिओ बनवणार आहे. कारण बऱ्याच लोकांना आपली कुलदेवी माहीत आहे, पण कुलदेवीला कसं जायचं, तिथे गेल्यावर कोणती विधी करायचे, तिचं दर्शन कसं घ्यायचं, कुलदेवीचं दर्शन करून माघारी आल्यानंतर आपल्या घरी आल्यानंतर आपण आपल्या घरी काय कुलाचार करायचे, काय विधी करायचे, याबद्दल बरंचसंच अज्ञान लोकांमध्ये आहे. त्यामुळे या विषयावरती एक मी वेगळा व्हिडिओ बनवणार आहे. सध्या तरी मी जो आज कुलदेवता, कुलदेवी, पितृदेवता, मूलपुरुष देवता कोण आणि कुलदेवीची सेवा कशी करायची, ही सर्व सेवा मी आई भगवतीच्या चरणी समर्पित करतो. जनसामान्यांच्या कल्याणासाठी व घराण्यातले कुलदेवीचे दोष काढून टाकण्यासाठी आई जगदंबेनं माझ्याकडून ही सेवा आज पूर्ण करून घेतली. मी ही सेवा तिच्या चरणी समर्पित करतोय व आशा करतोय जे श्रोतेगण, जे प्रेक्षकगण आज ही सेवा ऐकत आहेत, त्यांचं या माहितीनं समाधान झालं असेल अशी मी आशा करतो. व परत एकदा आपल्याला नमस्कार. श्री जगदंबा चरणी अर्पितमस्तु. ओम नमश्चंडिकाये. अनेन कृतपूजने श्री परमेश्वरी जगदंबा प्रियतां नमः. ओम तत्सत ब्रह्मा अर्पितमस्तु. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत.